नीटचा पेपर फुटला, SIT नेमली. TATचा पेपर फुटला, SIT नेमली. होय, अतिशय गंभीर बाबी आहेत पेपर फुटण्याच्या आणि याची चौकशी उच्चस्तरीय SIT मार्फत झालीच पाहिजे. कारण जे विद्यार्थी रात्रंदिवस प्रामाणिकपणे अभ्यास करतात, कष्ट घेतात आणि त्यांच्या भविष्याशी खेळण्याचा हा प्रकार काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक करतात. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना अतीव दुःख होतं आणि झालेलं आहे. परंतु ही गोष्ट ज्यावेळेला चर्चेत आली त्यावेळेला माझ्या मनामध्ये एक वेगळा विषय चमकून गेला आणि तो आपल्यासोबत इथे मांडावा असं मला वाटायला लागलं. खासदार फुटीची सुद्धा त्याच पद्धतीने पेपर फुटीच्या पद्धतीनेच खासदार फुटीसाठी सुद्धा चौकशी झाली पाहिजे SIT मार्फत. आणि ही SIT देशाचे जे निवडणूक आयुक्त आहेत त्या देशाच्या निवडणूक आयुक्तांनी SIT नेमली पाहिजे किंवा लोकसभेच्या अध्यक्षांनी SIT नेमली पाहिजे किंवा मग थेट राष्ट्रपतींनी SIT नेमून खासदार फुटीची चौकशी केली पाहिजे. त्याचप्रमाणे विधानसभेचे जे आमदार फुटतात त्यांचीसुद्धा विधानसभेच्या अध्यक्षांच्या मार्फत SIT नेमून चौकशी झाली पाहिजे. विधान परिषदेचे जे आमदार फुटतात त्यांचीसुद्धा विधान परिषदेचे जे सभापती असतात त्यांनी SIT नेमून चौकशी केली पाहिजे. ते करत नसतील तर मग राज्याच्या निवडणूक आयोगाने केली पाहिजे, राज्यपालांनी केली पाहिजे. कोणीतरी SIT नेमून ह्या चौकशा केल्या पाहिजेत आणि आमदार फुटीची चौकशी झाली पाहिजे, खासदार फुटीची चौकशी झाली पाहिजे. कारण हे सुद्धा गंभीरच बाबी आहेत. लोकशाही मूल्ये जपण्याची जबाबदारी आणि पक्षांतरबंदी कायदा हा मजबूत करण्याची, लोकशाही मजबूत करण्याची जबाबदारी या संस्थांची आहे. राष्ट्रपती असतील, लोकसभेचे अध्यक्ष असतील, राज्यपाल असतील, त्याच्यावर निवडणूक आयोग असतील, या संस्था आहेत, व्यक्ती नाहीत. आणि यांची ही नैतिक जबाबदारी आहे, कर्तव्यसुद्धा आहे की लोकशाही मजबूत केली पाहिजे, लोकशाहीची मूल्ये जपली गेली पाहिजेत. मित्रांनो, मला जे सुचलं, वाटलं, पटलं ते इथे मांडले. डॉक्टर HM खैरनार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, पुढे पाठवून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.